न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेवरून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी काही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकारने मागण्या मान्य करत अध्यादेश काढला। हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही सुरू झालं। मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅजेटचा GR तत्काळ रद्द करा, या मागणीसाठी ओबीसी नेते आग्रही आहेत। यासाठी 17 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये जरांगेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ही सभा पार पडणार आहे। मात्र या सभेवरून वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे, कारण मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून भुजबळांना विरोध होताना दिसतोय। भुजबळांना सभेला यायचं असल्यास त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच सभेसाठी यावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे। त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। बीड येथे छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी दुपारी 4 वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे। या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत, आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। 2 तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्या दिवसापासून ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ते भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी आणि हे गॅजेट रद्द करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी सभा घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। काल सायंकाळी आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल साहेबांना निवेदन दिलं आहे आणि यातून मागणी केली आहे की संविधानिक पदावर असलेल्या मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी बीडला येताना किंवा मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेटचा काढलेला GR त्याला विरोध करण्यापूर्वी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तरच बीडला आणि महाराष्ट्रात या GRच्या विरोधात आंदोलन करीत फिरावं, अन्यथा त्यांना माननीय राज्यपाल साहेबांनी बडतर्फ केलं पाहिजे, मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे। यासाठीही आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। जर त्यांना या GRच्या विरोधात लढाच पुकारायचा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच यात उतरावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे। तर बीड मधलं वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसून येणार आहे, कारण यावेळेला पुन्हा एकदा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणासंदर्भातला। मात्र महाराष्ट्रातील आरक्षणासंदर्भातली एकूणच परिस्थिती काय आहे ते आपण अगदी सुरुवातीला पाहूया, त्यानंतर आपण चर्चेकडे वळणार आहोत। तर आरक्षणाची एकूण टक्केवारी किती आहे, तर एकूण जाती आहेत 346, टक्केवारीकडे आपण यावेळेला वळतोय। SC ची टक्केवारी आहे 13%, ST 7%, OBC 19%, SBC 2%, SBC 2% पाहिल्यानंतर NT जे आहेत त्यांची आकडेवारी टक्केवारी सांगते 2.5, NT C कॅटेगरीमध्ये 3.5 आणि NT D मध्ये 2% या ठिकाणी। म्हणजे एकूणच काय तर आरक्षणाची टक्केवारी आहे 52%। EWS मधून आरक्षणासंदर्भात पाहिलं म्हणजे EWS आरक्षण हे आर्थिक निकषांवरती दिलं जात असतं, त्याची टक्केवारी आहे 10% आणि आर्थिक निकषांवरती ACBCचे जे आरक्षण आहे ते देखील आहे 10%। एकंदरीतच आरक्षणाची एकूण टक्केवारी आपण समजून घेतल्यानंतर आणि या प्रतिक्रिया देखील पाहिल्यानंतर बीडमध्ये शुक्रवारी वातावरण गरम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेला आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे। दोन्ही मान्यवरांचं स्वागत यावेळेला करतो। करण गायकरजी, छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी आपण करताय, महाएल्गारला आपला विरोध काय? हे बघा,
प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला त्याच्या जातीसाठी भांडण्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे, बरोबर. तो आम्ही नाकारत नाही. परंतु संविधानिक पदावर ज्या वेळेस भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्या शपथेचं त्यांनी 10 वेळा आतापर्यंत वाचन केलेलं असेल माझ्या अंदाजानुसार. बर. त्या मंत्रिपदावर असताना, संविधानिक पदावर असताना कुठल्याही एका समाजाची बाजू घेता येत नाही. त्यामुळं भुजबळ साहेबांना हे स्वतःही माहित आहे की आपण ज्या पदावर बसलोय तिथं धर्मनिरपेक्षता, जातीय निरपेक्षता किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट जातीबद्दल वैयक्तिक द्वेष करता येत नाही. परंतु भुजबळ साहेब सातत्यानं या सगळ्या गोष्टींची पायमल्ली करत फक्त मी ओबीसीचा नेता आहे. अहो, या राज्यामध्ये संविधान आहे, संविधानामध्ये सगळी आचारसंहिता असताना फक्त मी ओबीसीचा नेता आहे, मराठ्यांना मी मिळू देणार नाही, ही भूमिका भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं घेत आहे त्याच्यामुळं काल आमच्या मराठा समाज बांधवांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि नैतिकतेला धरून त्या ठिकाणी, नैतिकतेला धरून म्हणतोय मी, संविधानाच्या चौकटीत बसणारी अशी मागणी राज्यपालांकडे केलेली आहे की राज्यपाल महोदय भुजबळ साहेबांनी जरूर ओबीसीचा लढा लढावा. आमचा विरोध नाहीये, पण तो कधी लढावा? मंत्रिपदाचा राजीनामा द्या, तुम्ही विशिष्ट चौकटीतून बाहेर पडा आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजाचा, मराठा समाजाचा काय दोष करायचा तो करा. ओबीसी साठी तुम्हाला किती मोर्चे काढायचे तेवढे काढा, आमचं त्याला विरोध नाहीये. आमचा विरोध फक्त एवढ्या गोष्टीसाठी आहे की संविधानिक पदावर असताना तुम्ही कुठल्याही एका समाजाची विशिष्ट चौकटीत राहून बाजू घेऊ शकत नाही आणि तिथं भुजबळ साहेब सातत्यानं त्याची पायमल्ली करताय. मग काय चुकीची मागणी केली आम्ही? बरं, आपल्या राजीनाम्याची मागणी आणि त्याचं समर्थन आपण करण गायकर करताना दिसत आहेत. यावेळेला ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे देखील आपल्यासोबत आहे. मंगेशजी, ओबीसींचा नेता कोण यावरून ओबीसींमध्ये देखील वाद आणि मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र दुसरीकडे छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी ही संवैधानिक आपल्याला वाटते का? राज्यपालांकडे जाऊन थेट मराठा समाजानं ही मागणी केलेली आहे आणि छगन भुजबळ सातत्यानं पायमल्ली करतायत, हा जो त्यांचा आरोप आहे तो आपल्याला मान्य आहे का? मंगेशजी. नाही, मुळामध्ये हे सगळं जर आपण पाहत असाल तर अत्यंत हास्यास्पद आहे. म्हणजे त्या संविधानाने जे ओबीसींना घटना कलम 15(4), 16(4), घटना कलम 340, 243 अंतर्गत जे दिलेले प्रतिनिधित्वाचे, राजकीय प्रतिनिधित्वाचे अधिकार आहे, याची पायमल्ली या सरकारमधील काही जरांगेंचे समर्थक, काही स्वजातीसाठीच फक्त सत्तेचा वापर करणाऱ्या नेत्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून केलेली आहे. खरं तर या गायकरांनी, या काळकुटेंनी त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. जरांगेच्या स्टेजवर तिथं मांडीला मांडी लावून बसत होते. आता हे जे गायकर साहेब आहेत हे आपल्या संभाजी छत्रपती आहेत त्यांना मानतात, ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार आहेत. मग मला सांगा, त्यांनी तिथं येऊन मांडीला मांडी लावून बसणं जरांगेंच्या, ओबीसीच्या आरक्षणामधूनच आरक्षण पाहिजे, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावर हे कोण बोलत नाहीत. त्यावेळेस मग तुमचे संविधानिक अधिकार, संविधानिक काय ते आपण जे म्हणतो की तुमच्या संविधानिक अधिकार, तुमच्या काय आपण सतसत विवेक बुद्धी तिथं कुठं जाती हो तुमची? आता जरांगेंचं 2 सप्टेंबरला त्यांच्या स्टेजवर जे अंबादास दानवे तर त्यांना पत्रकार विचारत होते की तुम्ही इथं काय पक्षाची भूमिका मांडायला आला का? ते म्हणले नाही, मी माझ्या जातीसाठी आलोय. तिथं सुप्रिया सुळे येतात, तिथं विखे पाटील तिथं येऊन तो गुलाल उधळतात, मनोज जरांगे की जय म्हणतात. जो ओबीसींचा घात करणार आहे, यांच्यामध्ये हिंमत आहे का या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना विचारायचं? करण गायकरजी, मग सर्वच मंत्र्यांना एक सारखाच निर्णय घ्यावा आणि एक सारखीच ट्रीटमेंट मिळावी. त्यांना राजीनामा, त्या विखे पाटील शाल पांघरतात ना त्या मनोज जरांगेकडे जाऊन, घ्या ना त्यांचा करणजी बोला. मग भुजबळ दिसतात तुम्हाला? सगळ्यांनी राजीनामा झाला असेल तर मी बोलतो, तुमच्या प्रश्नांची करणजी उत्तर द्या. उत्तर देतो. अहो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षण उपसमिती नेमलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे त्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर राज्य सरकारने म्हणजे कॅबिनेटने निर्णय घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी दिली, म्हणजे त्याला ऑथेंटिक दिली. आपल्याकडे कॅबिनेटला मान्यता आहे सर, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर राज्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ त्या ठिकाणी निर्णय घेतं. राधाकृष्ण विखे पाटील त्याच्या अगोदर कधीच नाही आले साहेब. इतर नेते मंडळींचं काय? करणजी,
रात्री आणि ऐका राधाकृष्ण 2024 मध्ये रात्री 2 वाजता भेटलेले आहेत मनोज जरांगेंना. फोटो दाखवू का आता? भेटलं बरं, त्यांनी म्हटलं का बरं त्यांनी एक मिनिट त्यांनी अशी भूमिका घेतली का ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना द्या असं एकदा तरी राधाकृष्ण विखे पाटील म्हटले का? अहो भुजबळ साहेब म्हणतात मराठ्यांना येऊच देणार नाही. त्यांनी अरे बाबा आमचं तुम्ही अंबादास दानवेंचं उदाहरण दिलं. एक मिनिट तुम्ही अंबादास दानवेंचं उदाहरण दिलं. ते ज्यावेळेस मुंबईच्या व्यासपीठावर आले साहेब त्याच्या अगोदर त्यांचा निरोप समारंभ झालेला होता विरोधी पक्षनेते पदाचा. तुम्ही अभ्यास करून बोला. आम्ही तुम्हाला पलीकडे अंबादास दानवे हे बघा फक्त मंत्री शपथ घेतो का? आमदार खासदार शपथ नाही घेत. आमदार खासदार राजीनामा घ्या ना आमदार खासदारांचा. त्या विवेक पंडितचा घ्या, ते संदीप क्षीरसागरचा घ्या, प्रकाश सोळंकेचा घ्या. टोपी घालून जातात मराठा समाजाच्या. मला एक सांगा कुठल्या मराठा समाजाच्या आमदारांना असं म्हटलंय ओबीसी समाजाचं आरक्षण काढून घ्या आणि मराठ्यांना त्याच्यात घाला असा एक तरी आमदार सांगा. मग भुजबळ कुठे म्हणले काढून घ्या म्हणून? भुजबळ साहेब कधी म्हणले काढून घ्या? हैदराबाद गॅजेट रद्द करा म्हणून भुजबळ साहेब मागणी करताय. मोर्चा कशाचा काढताय मग तुम्ही? कसला मोर्चा? बीड मध्ये काय मागणी आहे तुमची? ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी मागणी काय? हैदराबाद गॅजेट लागू करू नका. अरे हैदराबाद ऐका एक मिनिट शांततेत ऐका. आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं ज्याच्या कुणबी नोंदी आहेत तो ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिकारयुक्त आहे. मग आता हैदराबाद गॅजेट मध्ये मागणी काय केली की त्या ठिकाणी ज्या लोकांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्या. अहो त्याच्यामध्ये पोहोचून अहो तुम्ही माझं एक गोष्ट लक्षात घ्या. बबनराव तायवाडेंचं स्टेटमेंट ऐका. ते तुमच्या ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की हैदराबाद गॅजेटमुळे कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही. अरे मग तुम्हाला काय पोटसूळ उठली? सांगतो ना मंगेशजी, मी आपल्याकडे उत्तर घेणारच आहे. मात्र मूळ मुद्दा हाच आहे की पुन्हा एकदा राजकीय नेते मंडळी जातीचं कार्ड खेळताना दिसतंय का आणि जातीवरूनच पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसते का? कारण एखाद्या समाजाचं रिप्रेझेंटेशन करत असताना दुसरीकडे मंत्रीपद हे घेतल्यानंतर तुम्ही राज्याचे होता याचा देखील आमदार असतील, खासदार असतील किंवा नेते मंडळींना कुठेतरी विसर पडतो का? कारण शपथ प्रत्येकानं घेतलेली असते. मग याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबतच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आणि ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, ब्रेकवर जाण्याआधी अनेक प्रश्न करण गायकर यांनी देखील उपस्थित केलेले होते. महाएल्गार मोर्चा पार पडण्याआधीच मात्र मराठा नेते आणि ओबीसी नेत्यांमध्ये महाएल्गारला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. मंगेश ससाणे, आपल्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत. नाही, संघर्षाला सुरुवात जोपर्यंत आता यांचे एवढे 58 मोर्चे होते, नंतर परत 2023 पासून येता आमच्या ओबीसीनी कधी एखादी कुठं एसटीची एखाद्या बसची कुठे काच पण फोडलेली नाही. आमदारांची घरं कोणी झाली, पोलिसांची डोकं कोणी फोडली, हे सर्व महाराष्ट्र जाणतो. अहो 2 सप्टेंबरला मुंबईमध्ये साऊथ बॉम्बे हायकोर्टला वेढा कोणी घातला आणि मुंबईमध्ये कसा काय जे केलं ते सगळं पाहिलं. कोर्टाने ताशेरे ओढलेत. तसं ओबीसीनी जर एक आरक्षण वाचवण्यासाठी जर एवढं पोटशूळ उठायचं काम काय, एवढं घाबरून जायचं काम काय? तिथं काय? पण आरक्षणावर अतिक्रमण कोण करताय मंगेशजी? हा 100%. आता जे गायकवाड करणजींनी सांगितलं की बाबा आधी पण देत होते, भुजबळ साहेब म्हणले कुणबी दाखला द्यायचा, त्यांची भूमिका ती आहे ना. पण त्या 2 सप्टेंबरच्या GRचा जर आपण नीट अभ्यास केला आतमध्ये जाऊन, जर समजा एखादा ऍप्लिकंट आहे त्याला मला जर माझ्या कुणबी दाखला पाहिजे, माझ्या आजोबांचा वडिलांचा पॅटर्नल साईडचा एकतर दाखला किंवा महसूल पुरावे दाखवावे लागतात. पण ह्या GR मध्ये काय केलंय, ज्याच्याकडे नाही त्याच्या नाते संबंधातील, त्याच्या कुळातील, त्याच्या गावातील एखाद्या व्यक्तीकडे जर सर्टिफिकेट असेल तर तो अफिडेव्हिट देणार. प्रचलित नियम काय आहेत? मी वंशावळ जुळवायची, मी अफिडेव्हिट द्यायचंय, मी चुकीचं दिलं तर माझ्या गुन्हा दाखल होईल. तिराईत व्यक्ती नातेसंबंधातला, नातेसंबंधाची व्याख्या कायद्यात पण नाही आणि 2012च्या रूल मध्ये पण नाही. त्याला आमचा विरोध आहे आणि विरोध करणार. आणि भुजबळ साहेब संविधानाची पायमल्ली नाही करत, उलट तमाम महाराष्ट्रातल्या 58% ओबीसींचे संविधानिक हक्क अधिकारांचं संरक्षण करतात. ते उलट त्यांना नावाजलं पाहिजे, मानलं पाहिजे. ते पायमल्ली थोडी करतात. ते उलट जर कॅबिनेटमध्ये ठेवला होता का? तुम्ही म्हणता कॅबिनेटमध्ये चर्चेला हा ड्राफ्ट ठेवला होता का? नव्हता. याच्यामध्ये त्याला विधी व न्याय विभागाचा हे आहे का अहवाल? अजिबात नाहीये. हाऊस मध्ये का नाही चर्चेला ठेवला? असा तुम्ही जर एखादा शासन निर्णय काढता इतक्या महत्वाचा तर मंगेशजी,
तुमच्या उत्तरानंतरही मला वाटतं अजूनही समाधान करण गायकर यांचं झालंय का हे विचारणं आवश्यक आहे, कारण एका बाजूला सरकारनं शब्द दिलेला आहे, त्यानंतर हैदराबाद गॅजेटियर नुसार सुरू असलेल्या गोष्टी देखील आपण पाहतोय, अनेकांना कुणबी दाखले देखील मिळताना दिसून येत आहेत. मग दुसरीकडे नेमकी आपल्याला भीती कसली आहे, महाएल्गार मोर्चाची, छगन भुजबळांची, की नेमकं काय करण गायकर? माझं म्हणणं असं आहे, आदरणीय भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळाचे सहभागी सदस्य आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर चुकीचा निर्णय घेतला असेल, मंत्रिमंडळाने जर चुकीचा निर्णय घेतला असेल, तर मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यावी, मुख्यमंत्री महोदयांना ती गोष्ट समजून सांगावी, त्याच्यात चुका काय आहेत दुरुस्त कराव्यात. सर ऐका ना, मी शांततेत तुमचं पूर्ण ऐकलं, ऐका ना. ठीक आहे. त्याच्या पलीकडे यांना ओबीसी समाजाची पण उपसमिती नेमलेली आहे, त्याच्यात बावनकुळे साहेब आहेत, हे सगळे सत्ताधारी आहेत त्याच्यामध्ये. मग भुजबळ साहेब त्यांचाच एक घटक आहे. यांनी सगळ्यांनी बसून मंत्रालयात ती संविधानिक बाब, दोन्ही उपमुख्यमंत्री, आता अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ साहेब सदस्य आहेत, अहो ती बाब जर तुम्हाला संविधानिक म्हणतात ना, संविधानाची पायमल्ली भुजबळ साहेब कुठेही करत नाही. माझा थेट सवाल आहे, मग त्यांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर, एक त्यांचे अध्यक्ष आहेत पक्षाचे, सर्व आहेत अजितदादा, यांच्यावर विश्वास नाहीये का? मग तिथं बसलं पाहिजे, तिथं बसून त्यांना ऐका ना, तिथं बसून तुम्ही सविस्तर चर्चा केली पाहिजे, तिथं प्रश्न तुमचे हक्क सोडून घेतले पाहिजे. हैदराबाद गॅजेट मध्ये जर काही चूक असेल तर ती सरकारच्या निदर्शनाला आणून द्या ना. बीड मध्ये मोर्चा काढून भुजबळ साहेब नेमकं काय साध्य करताय? बरं बीड मध्ये का, नाशिक मध्ये घ्या ना मोर्चा. ज्या बीडची परिस्थिती आधीच बिकट आहे त्या बीडलाच का? करणजी, थेटपणे आपण आव्हान देताना दिसतात त्यांना. मंगेश ससाण्यांकडून आपण उत्तर घेऊयात. भुजबळांची ही दुटप्पी भूमिका आहे का, असा थेट रोख करण गायकर यांच्या बोलण्यावरून दिसून येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न सांगता किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती कुठेतरी शंका ही खुद्द छगन भुजबळांना देखील वाटतेय का मंगेशजी? नाही, नक्कीच. आता बरोबर, चांगलं त्यांनी आपल्याला हे केलं. आता याच्यावरचा मी खुलासा सांगतो. तुम्ही जर म्हणताय की मग तुमच्या पक्षाचे आहेत, अजितदादा आहेत, मुख्यमंत्री आहेत, सरकारचे मुख्य आहेत, मग जर आता असा असतो, मला असा प्रश्न विचारायचा, असं समजा आपण तिरायत आहोत आणि जर कुटुंब प्रमुखांनी एखादा निर्णय कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्याला विश्वासात न घेतलाय आणि हे सिद्ध झालंय, फडणवीसांनी सांगावं की हा आम्ही कॅबिनेट मध्ये विषय ठेवला होता, हा हाऊस मध्ये ठेवला होता, मंत्रिमंडळ उपसमिती ओबीसीचे तो जीआर आल्यानंतर 2 दिवसानंतर ती स्थापित झाली. मग जीआर यायच्या आधी जर ती 2 दिवसापूर्वी केली असती, त्या समोर हा ठेवला असता. ओबीसीचे दाखले द्यायचा कायदा आहे, ओबीसीच्या उपसमिती समोर ठेवला का हा ड्राफ्ट? तर नाही ठेवला. मग विषय असा आहे, करायचं असं काहीतरी, आणि मग त्याच्यामध्ये जर नाराजी झाली एवढ्या मोठ्या समाजाची, बघा सरकारला एवढं सोपं नाहीये. 58% ओबीसी आहेत, 6 कोटी, ते जर असं सुरक्षित असतील, 13 आत्महत्या होत असतील, तर भुजबळ साहेब हे 35 वर्षापासून ओबीसीचा लढा लढताय, त्यांनी साहजिकच आहे रस्त्यावर येणं. त्यामुळं माझं स्पष्ट म्हणणं आहे की भुजबळ साहेब दुटप्पी भूमिका घेतात तर अजिबात नाही. अहो याला विरोध पंकजाताईंनी केलाय, धनंजय मुंडेंनी केलेला आहे, वडेट्टीवारांनी केलेला आहे. या करण गायकरांना 2024ला लोकसभेचं तिकीट ज्या वंचित बहुजन आघाडीने दिलं, त्या प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या विरोधात सगळी मोहीम राबवलेली आहे. मग काय फक्त एकटे भुजबळच विरोध करतात का? हे सगळे काही वेडे आहेत का? यांना काय कायद्याचं काही नॉलेज नाहीये का? मग जर चूक झालेली असेल, आणि राहिला प्रश्न, मेन मुद्द्यावर येतो मी, या संदर्भामध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये भुजबळ साहेब असतील, पंकजाताई असतील, सर्व ओबीसीची उपसमिती होती, सर्व मिनिस्टर्स होते, मी स्वतः होतो, आमचे ओबीसी नेते होते. याच्यावर 2-3 तास सगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, त्याच्यातला पात्र शब्द कसा काढला, ज्या डेफिनेशन आहेत त्या कशा टाकल्या, पण त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर होतं की जरी याच्यामध्ये काही चुका असतील, पण आता हे न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं आम्ही याच्यामध्ये सुधारणा करू शकत नाही. मग यांनी पळवाट शोधली. मग अजून आता काय करायचं मला सांगा बरं ओबीसींनी? बरोबर आहे करण गायकर, आपला महत्वाचा मुद्दा जो आहे त्याचं उत्तर मंगेश ससाणे यांनी दिलेलंच आहे. मात्र दुसरीकडे महाएल्गारला आता आपण उत्तर कशा प्रकारे देणार आहात करण गायकर? काळजी करू नका, सगळ्या महाराष्ट्रामध्ये मेळावे होते. विषय असा आहे, जर भुजबळ साहेबांना स्वतःच्या मंत्रिमंडळावर, स्वतःच्या राज्य सरकारमधल्या आपल्या सहकार्यानं विश्वास नसेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळात थांबू नये, त्यांनी बाहेर पडावं. आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही, तुम्हाला विश्वास नाही त्या न्याय प्रविष्ट, ऐका, तुमच्या नेत्यांवर जर तुम्हाला विश्वास नाहीये
तर तुम्हाला मैदानात उतरायचंय ना, मग तुम्ही मंत्री म्हणू नका. धरंगे पाटलांकडे कुठलं संविधानिक पद होतं का? तर अजिबात नव्हतं. तुम्ही त्या बीडलाच का? तुम्हाला बीडच का दिसतो प्रत्येक वेळी? तुम्हाला दुसरे जिल्हे नाही का? तुम्ही, मी ते सांगतो ना, भुजबळ साहेब हे नाशिक मधून निवडून आलेले आहेत. भुजबळ साहेबांनी नाशिकमध्ये का मेळावा घेत नाहीये? तुम्हाला काही दंगली घडवायची आहे का तिथं जाऊन? तुम्हाला बीडवर शिक्का आहे का फक्त जरांगेचा? कुणाची जहागिरी आहे का बीड? येऊन दे ना बीडला घेतली. ओबीसी पाटलांनी कोणते मुंबईत गेले? हैदराबाद गॅजेट होत नाही, ते मुंबईत गेले. भुजबळ साहेबांना नाशिक मधल्या मराठ्यांच्या ओबीसीवर विश्वास नाहीये का? त्यांना नाशिकमध्ये ओबीसीची ही गॅरंटीने वाटत नाही का? अहो आपला जरांगे पाटील बीडचे भूमिपुत्र आहे. जरांगे पाटील भूमिपुत्र आहे. बीडचे भूमिपुत्र आहे का? तुम्ही मला उत्तर द्या. नाशिकमधल्या ओबीसीवर भुजबळ साहेबांचा विश्वास नाही का? उत्तर महाराष्ट्रातल्या ओबीसी इथं घ्या ना तुम्ही परिषद. तिथं कशाला जातात? ते भूमिपुत्र आहेत तिथले. तिकडे पण होईल. आम्ही पंकजाताईंना विरोध केला. बरं, बीडमध्ये सुरू असलेला महाएल्गार मोर्चा हा आता महाराष्ट्रभर पसरणार का? करण गायकरजी, आपण म्हणजेच मराठा नेते जे आहेत ते ठाम आहेत छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, तर दुसरीकडे ॲडव्होकेट मंगेश ससाणेंचं म्हणणं आहे केवळ बीडमध्ये नव्हे तर इतर ठिकाणी देखील जाऊन आपण महाएल्गार पुकारणार आहे का? या दोन्ही गोष्टींकडे आमचं लक्ष पूर्णपणे असेल, कारण प्रत्येक समाज हा सध्या आक्रमक आहे त्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी देखील. धन्यवाद करण गायकरजी आणि धन्यवाद ॲडव्होकेट मंगेश ससाणे, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. एकंदरीतच काय तर आपल्या आरक्षणासाठी बीडमध्ये सुरू असलेला महाएल्गार महाराष्ट्रभर पसरतो का? तर दुसरीकडे मराठा नेते मंडळी देखील भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजूनही ठाम राहतात का, याकडे आमचंही लक्ष असेल, कारण शुक्रवारी पार पडत असलेल्या या महाएल्गार मोर्चाची इत्थंभूत बातमी लोकशाही मराठीच्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.